आणि सरदार रामकृष्णांना चौघाटे कोल्हापूरच्या ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरणार माती सलामी झाली डोक्याला डोकं भिडलाय फोटोग्राफर आपण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय महेंद्र गायकवाड. तर निळ्या पट्टीमध्ये हिंगोली जिल्ह्याचं पटाची सुंदर पकड. कॅमेरामन नसता तर हा फोटो झाला असता. कॅमेरामन सरपंचाचा इशारा गुणांची नोंद नाही. आक्रमक झाले होते दोन्ही कुस्ती. पुन्हा एकदा महेंद्राचं आक्रमण. 2 गुणांची वसुली राखण्याचा प्रयत्न करतोय बाहुबली नावानं सुप्रसिद्ध असलेला महेंद्र गायकवाड. आक्रमक झाला, ताबा मिळवला आणि गुणांचं खातं उघडलंय. 2-0. जरा वर ठेवा, ते ड्रोन वर ठेवा, आखाड्याच्या अगदी जवळ आणू नका. उत्सुकता शिगेला पोहोचली. दोन्ही कुस्तीगीर महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांच्या अनेक वेळा वाहवा मिळवलेली, अनेक मैदानं गाजवलेली आहेत. गती महेंद्रला गुण मिळवण्यापासून परावृत्त केलाय. प्रेक्षणीय अटीतटीची लढत. आक्रमक होतोय महेंद्र. पटाची पकड, ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु चपळाईनं धुडकावून लावलाय. आणि दरम्यान झोनच्या बाहेर 1 गुणाची नोंद. महेंद्राकडे 3 गुणांची भक्कम आघाडी पहिल्या फेरीमध्ये. अतिशय आक्रमक लढत करतोय महेंद्र. अगदी कुस्तीच्या सुरुवातीपासून आक्रमणावर आक्रमण चालू आहे. ताबा मिळून 2 गुण घेतले. स्टेप आउट झोनच्या बाहेर गेल्यामुळं 1 गुण घेतलाय आणि 3 गुणांची भक्कम आघाडी महेंद्रच्या खात्यामध्ये. आणि दरम्यान पहिल्या फेरीची समाप्ती. थांबवला, खेमेची पकड केली, परंतु गुणांची नोंद नाही. 3-0. हॅलो, फ्रेम दिलेली आहे आणि लाईव्ह लिंक पण दिलेली आहे. ठीक आहे, फ्रेम भेटली ना. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कोण होणार वाघोली मुक्कामी महाराष्ट्र केसरी? कोणाच्या ताब्यात जाणार फॉर्च्युनरची चावी? यांच्यातील विजेता गादी विभागातील विजेत्याशी अंतिम फेरीसाठी लढणार. तुल्यबळ लढत. अतिशय काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती. आपल्या भरभक्कम ताकदीनं महेंद्रा सिकंदर शेखला थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. आक्रमक होतोय सिकंदर.
मातीवर पडलेले गुण भरून काढण्यासाठी करो किंवा मरो स्थिती सिकंदरकडे, परंतु तेवढ्याच बलदंड ताकदीनं जागेवर ठाम उभा राहून प्रतिकार करतोय बाहुबली उर्फ महेंद्र गायकवाड. कुस्ती करा. कुस्तीचे अखेरचे 40 सेकंद. पहलवान कुस्ती करा. उपस्थित प्रेक्षकांची मने जिंका. घड्याळ चालू आहे. अतिशय उत्कंठा वाढवणारी कुस्ती. बोल बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्या खाली. पहिला निकाल द्या. सनी त्या गंधर्व दोघांचं स्वागत करा. प्रेक्षणीय लढत झाली. कुस्तीसाठी खेमेची पकड. हर्षवर्धन सदगीर आक्रमक झालाय. खेमेची पकड. त्यातनच एकेरी पण ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु चपळाईने उधळून लावलाय यश जय पाटीलला. एकाच ज्याच्याकडे डार्क हॉर्स या नजरेने पाहिलं जातं असा जय पाटील अनेक चित्तथरारक लढती करून गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि अनुभवी ज्यानं यापूर्वीच महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय असा अनुभवी मल्ल हर्षवर्धन सदगीर दरम्यान लाल कॉस्ट्यूम घालून निष्क्रियतेची समाज. त्या प्लाझ्माची वायर आणू नका विनंती आहे आपल्याला. पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सदगीर यशस्वी. 2 गुणांचा ताबा. पुन्हा भारंदाचे 2 गुण. पुन्हा भारंदाचे 2 गुण. या गोष्टीनंतर परत भारंदाचे 2 गुण. आणि कुस्ती संपली. हर्षवर्धन सदगीर रामकृष्ण पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या अण्णा व्यासपीठामध्ये कार्यक्रम सुरू करा. लाल कॉस्ट्यूम महेंद्र गायकवाड. मित्रत्वाची सलामी झाली. कोण होणार आता हलू नका कुणी. वाघोली मुकामी महाराष्ट्र केसरी. कोणाच्या खंडावर विराजमान होणार. 2 आक्रमक बनला महेंद्र. सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमणाला कायम ठेवत महेंद्रने धाव करण्याचा प्रयत्न. दरम्यान समोरच्या क्षेत्रात पाय गेला. प्रतिस्पर्ध्याला गुण 0-1. स्क्रीनवर कोणीतरी दोघेही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची दैदिप्यमान कामगिरी करणारे पैलवान आहे. आक्रमक कायम राखतोय महेंद्र, परंतु आपल्या संयमी आणि शांत खेळानं समज देत आहे. पैलवान कुस्ती करा. आक्रमकता धारण करा. हजारो प्रेक्षक आपल्या या
खेळाकडे डोळे लावून आहे. डाव करा, गुण मिळवा. दुर्योधनाची पकड करण्याचा महेंद्राचा प्रयत्न धुडकावून लावलाय हर्षवर्धन सदगीरना. तमाम पत्रकार बंधू, सोशल मीडिया प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी तांत्रिक गुण कसे घेतले जात आहे, कोणाचं आक्रमण होतोय, कोण प्रतिकार करतोय, आपल्यासाठी सविस्तर माहिती. दरम्यान महेंद्राची आक्रमकता ताकीद, प्रतिस्पर्ध्याला गुण, असा सरपंचाचा, आखाडा प्रमुखाचा एकत्रित निर्णय. आक्रमक झाला आता हर्षवर्धन सदगीर. प्रतिकार करतोय महेंद्र. हप्ते नावाची पकड, काहीतरी घडणार. गुणांची नोंद होणार. दोघांची आक्रमकता कायम. पटाला लागण्याचा प्रयत्न करत होता. धुडकावून लावतायत एकमेकांचे हल्ले. आणि कोण? फॉर्च्युनर गाडीचा विजेता. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गुणांची बरोबरी 1-1. कुस्ती करा, गुण मिळवा पैलवान. आक्रमकता धारण करा. महेंद्र पुन्हा आक्रमक होतोय. पटाला लागण्याचा प्रयत्न. तितक्याच ताकदीनं हर्षवर्धननं धुडकावून लावलाय. गुणांची नोंद मात्र नाही. नाही 2 मिनिटात. तीच परिस्थिती पुढे राहिली तर ऍक्टिव्हिटी पिरियड. एक तुल्यबळ लढत. वर्षभर केलेल्या तपश्चर्येचं या ठिकाणी मोजमाप होत आहे. तत्सर कुस्ती. आपण गुणांची नोंद करणं आवश्यक आहे पैलवान. अन्यथा प्रतिस्पर्ध्याला 30 सेकंदानंतर गुण दिला जातो. कुस्ती करा. दुहेरी पटाला लागण्याचा प्रयत्न. धुडकावून लावलाय. कामं मिळवण्याचा प्रयत्न. दोघांचाही अयशस्वी. गुणांची नोंद नाही. सुंदर आक्रमण, तेवढाच सुंदर बचाव. परंतु घड्याळ कोणासाठी थांबत नाही. ऍक्टिव्हिटी पिरियड संपत चाललाय. निर्धारित 30 सेकंदानंतर आणि गुणांची नोंद 2-1. अखेरचे पुन्हा एकदा पटाला लागण्याचा प्रयत्न. आणि कामं मिळवून 2 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. गुणफलक लाल 4 निळा 1. सरपंचाचा इशारा. कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये चालू. विजेतेपदाकडे वाटचाल करतोय नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर. पुन्हा एकदा पटाला लागण्याचा महेंद्राचा प्रयत्न. चला, सरपंचाचा इशारा. कुस्ती पुढे चालू. अखेर ते 15 सेकंद. पटाला लागण्याचा प्रयत्न.
जाधव आदरणीय राहुलजी सातव, भारत शेठ सातव, आदरणीय पहलवान विनोद सातव आणि रोख पारितोषिकाकरिता उपमहाराष्ट्र केसरीकरिता 4 लाख रुपये आदरणीय आनंद रामदादा जाधवराव, संग्रामदादा नरसिंहराव जाधवराव, हर्षवर्धन डोमटे धाराशिव दुसरा प्रांत पदकाचा मानकरी 97 किलो गादी विभाग, हर्षवर्धन डोमटे धाराशिव, रामभाऊ दाभाडे नगरसेवक यांच्या हस्ते